मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मतदान केंद्रावर आहे। आता इथलं मतदान संपलेलं आहे। मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान झाल्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडत आहेत। इथून या सगळ्या मतपेट्या म्हणजे बॉक्स सगळे एका ठिकाणी रवाना होतील आणि तिथून परवा दिवशी त्याची मतमोजणी होईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 मतदारसंघ आणि शहरातले विशेष करून 3 मतदारसंघ मतदान अत्यंत उत्साहानं सकाळपासून झालेलं आहे। सरासरी 5 वाजेपर्यंत 60.83% इतकं मतदान झालेलं आहे। मात्र त्यात आणखी वाढ होऊ शकते कारण 6 वाजेपर्यंतची आकडेवारी यायची आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये झाले। 70.46% इतकं मतदान सध्या तिथं नोंदवलं गेलेलं आहे। 6 वाजेपर्यंतचा आकडा अधिक असू शकतो असा अंदाज आहे किंवा यामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये 55.76, पश्चिममध्ये 52.68 आणि मध्यमध्ये 53.98। सगळ्यात कमी मतदान या 3 शहरातल्या मतदान केंद्रावर झालेलं आहे। तर सर्वाधिक मतदान हे सिल्लोड, त्यापाठोपाठ पैठणमध्ये 68% इतकं मतदान झालेलं आहे। कन्नड, वैजापूरमध्ये 64%, कन्नडमध्ये 62%, गंगापूरमध्ये 60% असं मतदान झालेलं आहे। तर फुलंब्रीमध्ये 61.49% इतकं मतदान झालेलं आहे। 6 वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढू शकते, पण शहरातलं मतदान मात्र समाधानकारक झालं नाही। आता या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 तारखेला या यंत्रामध्ये काय नेमकं मतदारांनी कौल दिला आहे हे कळू शकतं। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।